थोडंसं introduction देते क्लास मध्ये काय काय असेल. थोड़ा सा इंट्रोडक्शन हम लोग दे देते हैं. मैं शीतल बाकरे आप लोगों के साथ पूरा, जब तक आप लोग स्टॉक मार्केट पूरी तरीके से नहीं सीखोगे तब तक साथ में रहूंगी. वो मेरा प्रॉमिस है. हम लोग बेसिक में म्यूचुअल फंड, आईपीओ, इक्विटी, डे इंट्राडे, फ्यूचर ऑप्शंस, पोर्टफोलियो मैनेजमेंट, बिजनेस स्टैंडर्ड न्यूज़पेपर, 58 वीक स्ट्रैटेजी, मैजिक फॉर्मूला लाइव मार्केट में हम लोग लेंगे. देन इकोनॉमिक टाइम्स न्यूज़पेपर हम लोग देखेंगे. उसके बाद में हम लोग देखेंगे टाइम स्ट्रैटेजी, 58 वीक स्ट्रैटेजी, जीरो लॉ स्ट्रैटेजी, मनी मैग्नेट स्ट्रैटेजी, ये सारी स्ट्रैटेजीज. देन इवेंट स्ट्रैटेजीज. ये सारी स्ट्रैटेजीज देखने के बाद मैं आपको टेक्निकल एंड फंडामेंटल्स में लेके जाऊंगी. इवन तो हम लोग सीएनबीसी पे क्या देखना है, जी न्यूज पे क्या देखना है, इवन तो हमें हर छोटी छोटी चीज से पैसे कैसे कमाने हैं वो हमें सीखना है. वो भी ज्यादा इन्वेस्टमेंट ना करते हुए कम इन्वेस्टमेंट में ज्यादा प्रॉफिट कैसे करना है, ये हम लोग आज सीखने वाले हैं. मतलब यहाँ से हमारी जर्नी शुरू होगी. सो दो लाइन में हर कोई अगर मुझे एक एक लाइन में खुद के बारे में और स्टॉक मार्केट क्यों सीखना है वो बताएगा फटाफट, तो हम लोग आगे बढ़ते हैं. क्योंकि ऑलरेडी आप लोगों ने बहुत वेट किया है क्लासेस के लिए, मुझे पता है. सॉरी, मैं आउट ऑफ कंट्री होने के कारण 5-6 दिन लेट हम लोग शुरू कर रहे हैं, बट आज के बाद एक भी दिन का गैप हम लोग नहीं देंगे. जो आपको बोला ठीक है, नहीं है तो कुछ नहीं कर सकते. बस एक एक लाइन में, और पॉसिबल है तो सारे लोग वीडियो पे आएंगे तो मुझे रिएक्शन समझ में आएंगे कि आप लोगों को जो मैं समझा रही हूँ वो समझ में आ रहा है या नहीं आ रहा है. कोशिश करिए, अगर वीडियो पे आ सकते हैं तो गुड फॉर मी. अदरवाइज तो मुझे आदत है स्क्रीन को सिखाने की. ठीक है. यस. स्टार्ट फ्रॉम द संदीपा मैम. हाय माइक. मैम। मैं संदीपा कुलकर्णी फ्रॉम बॉम्बे। मुझे सेकंड इनकम सोर्स चाहिए मेरी बेटी का एजुकेशन के लिए। इसीलिए मैं ज़्यादा से ज़्यादा आपसे पढ़ना चाहती हूँ। और मैंने आपकी इतने वीडियो देखी हो तो मैं बहुत फैन हो गई हूँ आपकी। और मैंने किट भी लिया है आपसे। और क्वेश्चन आंसर के लिए भी मैं ये करने वाली हूँ। मैंने बहुत सारे वीडियो आपके देखे, रोज देखती हूँ आपके। थैंक यू सो मच मैम, थैंक यू सो मच. ये संदीप सर, संदीप देशमुख सर. हॅलो, गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. मी पुण्यातनं जॉईन झालोय. मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करतो आणि एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम डेव्हलप करण्यासाठी या कोर्सबद्दल म्हणजे या कोर्सला जॉईन झालोय. आणि त्या मॅडमने म्हटल्याप्रमाणे हो, तुमचे भरपूर व्हिडिओ आम्ही बघतो सोशल मीडियावर, यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर दिसतात. सो थँक यू फॉर डुईंग ग्रेट थिंग्स. सो विल लर्न फ्रॉम यू एज वेल. थँक यू. थैंक यू सर, थैंक यू सो मच. यस, प्रेषित सर. Yeah, good evening all. I am from Muscat, Oman. Basically, I am from Mumbai. So, Muscat, Oman, I am doing the job in oil and gas. Apart from that, I am the certified umpire in Oman Cricket Association. And this I'm in market last 35 to 40 years. So, I am joining to get some new strategy from Shital madam. Okay. So, that is my motto for the second income and for retired life. Thanks. सगळ्यांना सेकंड इन्कम पाहिजे. फर्स्ट इन्कमचं काय करणार आहात? माझ्याकडे ट्रान्सफर करणार आहात का सगळे? फर्स्ट इन्कम झालं तर चांगलंच आहे. सेकंड इन्कम सोडून देऊ आम्ही. येस, पाटील मॅम. प्रियंका मॅम. माईक म्यूट आहे तुमचा. छान वाटलं परत एकदा भेटून तुम्हाला. Hello. Hi, my name is Priyanka Patil. I'm from Pune. Actually, I'm a BMS doctor plus dietitian. But I want second source. Actually, सगळ्यांचंच तेच चालू आहे. सेकंड सोर्स, तो सेकंड सोर्स मला पण जॉईन पाहिजे. केलंस का? आणि जॉईन मी केलं का? शीतल मॅमचं इतकं डोकं खाल्लंय की आता म्हटलं की काहीतरी स्टार्ट करणार आहे, तर आता इथून माझी जर्नी स्टार्ट होतीये. आणि होपफुली की इथून मी आता थांबणार नाहीये, हे तर फिक्स आहे. सो थँक्यू. येस, राहुल सर. फटाफट, आपल्याला हा, पुढे जायचंय मी आज. मी राहुल इंगळे. मी जळगाववरून आहे आणि सेकंड सोर्स म्हणूनच मी पण क्लास जॉईन केलेला आहे. मी एक बिझनेस करत होतो. ओके, डन आहे, डन. शुभम सर. माईक म्यूट आहे. गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग.
काय नाही, मी ग्राफिक डिझायनर आहे. हा हा. एक्स्ट्रा इन्कम सोर्स पाहिलं कारण की याच्यावर एवढं स्टेबल नाही. ग्राफिक डिझाईन आता तर थोडं कमी होत चाललंय एआय वगैरे टेक्नॉलॉजी. आणि भाऊ चांगला आहे मार्केटमध्ये, पण तो स्वतः करून घेतो भाऊ. तर मला बी स्वतः करायचे त्या हिशोबाने क्लास करतो. ओके, ग्रेट ग्रेट. श्रुती मॅम, सॉरी भेटू नाही शकलो आपण त्या दिवशी. माईक म्यूट आहे तुमचा. तनुजा मॅम, सगळेजण आपलं आपलं इंट्रोडक्शन देत आहे. तुम्ही लोक कुठे आहात? कारण आता तुमची एक टीम बनणार आहे आणि तुम्ही लोक कम्युनिकेशन करणार आहात. सो तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स एकमेकांना पण विचारता येणार आहेत, म्हणून मी इंट्रोडक्शन करून घेते सगळ्यांचं. येस मॅम, उदय काले. सरांचं नाव तिकडे चेंज करा. माईक म्यूट आहे हो तुमचा. हो हो. येस मॅम. हॅलो एव्हरीवन, मी प्रणिता पुणेवरून. ऍक्च्युली माझं फर्स्ट इन्कमच राहणार आहे हे. आणि तेच मला फार म्हणजे मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे खरं तर. आणि तेच फॅमिली माझ्या नवऱ्यासोबत मलाही वाटतं की मी पण काहीतरी करावं, घराला हातभार लावावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅम, तुमची जी झिरो लॉस स्ट्रॅटेजी आहे त्यासाठीच मी फार म्हणजे त्यामुळेच मी खरं तर क्लास जॉईन केलेला आहे की मला झिरो लॉस करूनच म्हणजे झिरो लॉस मध्येच हे सगळं शिकायचंय आणि समोर जायचं आहे. थँक्यू व्हेरी मच मॅम. परफेक्ट. यस पवन सर, अच्छा लगा वापस एक बार ऑनलाइन मिलके. हां. माझं नाव पवन मुंडे. मी ॲक्च्युली अमरावतीवरून आहे. बाय प्रोफेशन मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि स्टॉक मार्केट शिकण्याचं कारण की आफ्टर द रिटायरमेंट इन्कमसाठी मी शिकत आहे ॲक्च्युली स्टॉक मार्केट. ओके. सगळ्यांना रिटायरमेंट घ्यायची खूप घाई झालेली दिसते. म्हणजे टीम मध्ये एकच गोष्ट रिपीट झाली आहे, रिटायरमेंट, सेकंड इन्कम, भरपूर पैसे. ऍट द एंड सगळ्यांना पैसे कमवायचे. ठीक आहे. आशिष सर, Yes. राज सर, अनिताजी, मस्त वाटतंय जी लावून नावाच्या पुढे. मराठी बंगलो तिथून आतमधून तुम्ही आला ना तर नाही यायचंय तिथे मला घरी. समोर रस्ता संपतो. ठीक आहे, द्या आपण सुरू करूया. बाकी आय थिंक कोणाला इंट्रोडक्शन, अलका मॅम इंट्रोडक्शन देणार आहात? ठीक आहात? माईक म्यूट आहे. हॅलो मॅडम, आशिष शिंदे येस सर. या मुंबईवरून. आणि डेफिनेटली सेकंड सोर्स ऑफ इन्कमच माझा पण ऑप्शन राहील. ऍक्च्युली म्हणजे खूप सारे ऑप्शन्स होते, पण आता तुम्ही जर करंटली बघितलं तर शेअर मार्केट इज अ हॉट चॉईस यू कॅन से. पण ऑब्व्हियसली एक स्ट्रक्चर्ड वे मध्ये आणि शिकून काहीतरी एंटर करायचं होतं. म्हणजे त्यात सगळ्यात चांगला ऑप्शन तुमचा वाटला. ज्या पद्धतीने तुम्ही कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मधून प्रॉफिट करणार, झिरो लॉस स्ट्रॅटेजी, या सगळ्या गोष्टी बघितल्या आम्ही व्हिडिओ मधून. त्यामुळे माझी वाईफ ऍक्च्युली सगळे रिसर्च करून आम्ही डिसाईड केलं. त्यामुळे डेफिनेटली लुकिंग फॉरवर्ड टू लर्न फ्रॉम यू अँड ऑब्व्हियसली टू टेक मार्केट शेअर इन टर्म्स ऑफ प्रॉफिट्स अँड मनी मेकिंग फॉर फ्युचर एज वेल. येस डेफिनेटली. येस जान्हवी मॅम. गुड इव्हनिंग मॅम. व्हेरी गुड इव्हनिंग. तुम्हाला बघून आज खूप आनंद होतोय. खूप फॅन आहे, मोठी फॅन तुमची. मला काहीही माहिती नाही शेअर मार्केट मधलं. तुमचे मी हे व्हिडिओज ऐकते, युट्यूबवरती बघते आणि फक्त त्याच्यावर मी तुम्हाला आज एनरोल केलेलं आहे. मी प्रोफेशनली स्टाफ नर्स आहे. मला लवकरच माझा जॉब सोडायचा आहे, कारण शिफ्ट ड्युटीमुळे मला पर्सनल लाईफ असं काहीच राहिलं नाही. ना मुलांना वेळ देता आला ना मला. त्याच्यामुळे मला शेअर मार्केटमध्ये करिअर करायचंय आणि मी खूप भाग्यवान आहे की तुमचं गायडन्स मला मिळालं. थँक्यू सो थँक्यू सो मच. मच मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सो आज प्रेफरेबली मला एक गोष्ट खूप छान आवडली आहे की सगळे मराठी आहेत. म्हणजे मी कधी पण विचार नव्हता केला की मी एवढ्या सगळ्या मराठी लोकांना घेऊन शिकवेल. आय रिअली प्राऊड माय सेल्फ आज, की खरंच छान वाटतंय की म्हणजे आपले लोक पण आता त्याच्यामध्ये येत आहेत. अहमदाबाद, गुजरात, सुरत, तुम्ही लिटरली सांगते मी सस्पेक्टेड असे जॉब्स केल्यात तिथे की काय करतात ते लोक, कसे करतात ते लोक. असं नाही म्हणू शकत की ते लोक नाही देत ट्रिक्स, पण ते पटकन ओपन अप नाही होत. जसं आता मी तुम्हाला पटकन सांगून टाकणार की मी इकडे गेले, मी हे केलं, आज मी हा शेअर घेतला,
आज मी या शेअरमध्ये प्रॉफिट केलाय, मला वाटतं चांगला शेअर आहे, तर मी पटकन ग्रुपमध्ये तुमच्यासोबत शेअर करते की नाही, या रेंजला हा शेअर मला चांगला वाटतोय, तुम्ही लोक इन्व्हेस्ट करायला हरकत नाहीये. पण तो स्टडी प्रमाणे घ्या. मी माझा सिरियसली सांगते, कुठलाही कॉल तुम्हाला देत नाही, मी फक्त स्टडी देते. संदीपा मॅमचे खूप प्रश्न असतात त्याच्यावर, म्हणून प्रेफरेबली सांगते की आत्ता ट्रेडिंग करू नका. विचार करा, मी कॉल का देतीये, कसा देतीये, कुठल्या पद्धतीने देतीये, मग ह्याच्या मागचा माझा स्टडी काय आहे, मग तो ऑन पेपर तुम्ही घ्या. डेफिनेटली एक 8-15 दिवस द्या मला तुम्ही लोक सगळे. तुम्ही लोकांनी एवढा ट्रस्ट करून आज इथे आलात, तर एक 8 दिवस द्या मला. फक्त मी जे शिकवतेय ते समजून घ्या. मला मान्य आहे की तुमच्याकडे खूप छान नॉलेज आहे सगळ्यांकडे, पण काही गोष्टी ज्या नवीन ऍड होतील ना, आणि तुम्ही जेव्हा फ्रेशली ट्रेड कराल आणि त्या जुन्या चुका परत नाही करणार ना, तर मी जसं कमिट केलंय ना तुम्हाला, 15 दिवसात तुम्ही फीस काढू शकाल. रोज तुम्ही बघताय, मी रोज माझा स्टडी शेअर करते. जेव्हा मी कुठे बिझी असेल, माझा अभ्यास नसेल झाला, तर मी नाही करणार, पण जेव्हा मला वेळ असतो, माझा स्टडी झालेला आहे, मी इमिजिएटली ग्रुपमध्ये शेअर करेन. आय थिंक सगळ्यांचे डीमॅट अकाउंट आहेत. नाहीये, ओके फाईन. ज्या ज्या लोकांचे डीमॅट अकाउंट नाही आहेत त्यांच्यासाठी सांगते. पहिले तर सुरुवातच आपण डीमॅट अकाउंट पासून करणार आहोत की डीमॅट अकाउंट म्हणजे काय. स्टॉक मार्केट म्हणजे बेसिकली एकच गोष्ट लक्षात घ्या, एकीकडनं एक जण विकत घेणार आहे, दुसरा जण विकणार आहे. म्हणजे बायर्स आणि सेलर्स. लॉट्स ऑफ बायर्स असणार आहे इकडे, लॉट्स ऑफ सेलर्स. बायका खूप आहेत म्हणून सांगते की जसं आपण भाजी घ्यायला जातो, तो वेंडरकडनं भाजी घेऊन येतो आणि तो आपल्याला विकतो. सो दॅट इज काय झालं, हे टर्नओव्हर झालं. तर हे सगळं जे टर्नओव्हर आहे हेच होतं स्टॉक मार्केटमध्ये. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही होत नाही. एक जण विकत घेतो, एक जण विकतो. कुठलीही कंपनी, आता शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा आपल्याला वाटतं की एखादी कंपनी शेअर्स विकत घेते किंवा एखादी कंपनी शेअर विकतीये. तसं काहीही नाहीये. आपणच सगळे आहोत जे शेअर्स विकत घेतो आणि आपणच सगळे जे आहोत ते शेअर्स विकतो. सिम्पल एक फॉर्म्युला नेहमी शेअर मार्केटमध्ये येताना लक्षात ठेवायचा, खालच्या लेवलला शेअर्स विकत घ्यायचे आणि वरच्या लेवलला शेअर्स विकून टाकायचे. दॅट्स इट. म्हणजे माझा आत्तापर्यंतचा फंड आहे की मी खाली आलं, आजचं मार्केट का खाली आलं कोण सांगू शकेल? ते काहीतरी हे आलं म्हणून एक व्हायरस आला. एक व्हायरस आला, बरोबर आहे. त्याचे 3 कुठले तरी लोक सापडले आणि मार्केटमध्ये, म्हणजे किती, फक्त 3 लोक सापडलेत आणि मार्केट 400 पॉईंट खाली येऊ शकतं. म्हणजे न्यूज किती मॅटर करतात हे हे तुम्हाला कळालं, फंडामेंटल कळालं. आज कोणाचंही टेक्निकल काम केलं मार्केटमध्ये, आज कोणाचंही सपोर्ट काम केलं मार्केटमध्ये, आज कोणाचं रेजिस्टन्स काम केलं मार्केटमध्ये? काहीही काम नाही केलं. एक रूमर, किंवा आताच मी कुठलं तरी रील्स वर आलेलं की चायनामध्ये खरोखर असं काहीही झालेलं नाहीये, नॉर्मल फ्लू आहे, बट एक रूमर आलं मार्केटमध्ये आणि बस सट्टेबाजांनी मार्केट धुवून टाकलं. म्हणजे धडाधड खाली आणायला सुरू केलं. सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट झाले, सगळ्यांचे सपोर्ट्स गेले, सेकंड सपोर्ट, थर्ड सपोर्ट, जेवढे सपोर्ट्स होते तेवढे सगळे संपले मार्केटमध्ये. म्हणजे न्यूज फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून माझा जास्ती बिलीव्ह आहे. जर मला म्हणाल तर मी 20% टेक्निकल आणि 80% फंडामेंटलवर बिलीव्ह करते. बिकॉज ऑफ फंडामेंटल न्यूज खूप मॅटर करतात. न्यूज आपल्याला परमनंट पैसे देऊन जातात, टेक्निकल आपल्याला टेम्पररी गाईड करतं. दोन वेगळ्या थिंग आहे. टेक्निकल्समध्ये तुम्हाला चार्ट्स मिळतील, फंडामेंटलमध्ये तुम्हाला न्यूज मिळतील. आता या न्यूज कशा फाइंड आउट करणं हा मोठा टास्क आहे. किती लोक न्यूज बेस्ड काम करतात? ओके, न्यूज म्हणजे कुठून बघता तुम्ही लोक? मी तुम्हा लोकांना ग्रुप, आज जेवढी लोक ग्रुपमध्ये ऍड झाले दॅट इज ओके, पण मी सगळ्यांना सांगितलं होतं की उद्याचा बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर प्रत्येकाकडे असला पाहिजे. उद्याचा इकॉनॉमिक टाइम्स न्यूजपेपर प्रत्येकाकडे असला पाहिजे. एक एक हार्ड कॉपी घ्या. उद्याची घ्या, आजची नाही घ्यायची, उद्याची घ्यायची आहे, सकाळची. नाव दुसरी गोष्ट, सगळ्यांकडे टेलिग्राम चॅनल असलं पाहिजे. सगळ्यांकडे मनी कंट्रोल असलं पाहिजे. सगळ्यांकडे बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर आणि इकॉनॉमिक टाइम्सचा ऍप पण आहे, पण गुगल जर तुम्ही केलात
किंवा टेलिग्रामवर गेलात आणि न्यूजपेपरचं एक चॅनल तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला सगळ्या न्यूजपेपरची PDF इझिली मिळेल. PDF मिळाली तरी हरकत नाहीये, पण जर शक्य असेल पूर्ण पेपर जेव्हा असतो, आता पण आपण आपल्या मुलांना कसं शिकवतो की अरे लिहून पाठ कर, अरे तू ते बघितल्याशिवाय तुला कळणार नाही, तर प्रॅक्टिकली आपल्याकडे एक न्यूजपेपर हातात असेल तर इझिली आपण त्याच्यावर राईट डाऊन करू शकतो, त्याच्यामधले प्रॉब्लेम्स काढू शकतो, त्याच्यामधल्या क्युरीज तुमच्या निघू शकतात. सो टीव्ही किती लोक बघतात? सिरियल्स नाही, माझे व्हिडिओज नाही, दुसरे काय अजून बघतात? ठीक आहे. CNBC चॅनल आणि झी न्यूज अमाप पैसे देऊन जाऊ शकतं, फक्त त्याच्यावर जॅकपॉट कॉल नाही बघायचे. त्याच्यावर जॅकपॉट कॉल नाही बघायचे. त्याच्यावर एक्झॅक्टली काय बघायचंय ते मी आता तुम्हा लोकांना शिकवणार आहे. सो खूप सारे प्रश्न विचारणार आहे, जेवढे फटाफट तुम्ही आन्सर द्याल, जे काही तुमच्या डोक्यात चुकीचे आन्सर्स आहेत ते बाहेर काढून मी प्रॉपर आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. म्हणून जेवढं बोलू शकाल तेवढं बोला. मला आता स्टॉक मार्केटमध्ये एंटर करायचं आहे. सगळ्यांचं मला कळालं एक व्ह्यू की सगळ्यांना सेकंड इन्कम पाहिजे, भरपूर पैसे पाहिजे. कळालं. भरपूर पैसे देणार स्टॉक मार्केट, म्हणजे मला दिलेत तर तुम्हाला पण देणार. मी कुठलीही गोष्ट माझ्याकडनं हाईड नाही करणार आहे. माझ्याकडे 100% असेल तर मी 110% देण्याचा प्रयत्न करेल. उद्या पण काही नवीन शिकलं तरी या क्लासमध्ये मी शिकवायला तयार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जोपर्यंत मला तुमचं नॉलेज शेअर नाही करणार, मला कळणार नाही. पहिली गोष्ट, स्टॉक मार्केटमध्ये एंटर करायला मला 3 गोष्टींची गरज आहे. तुम्हाला कुठल्या त्या 3 गोष्टी वाटतायत? Dedication and trade every day, ओके, at least. डन. मला स्टॉक मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पाहिजेत. गुड ट्राय. डीमॅट अकाउंट, डीमॅट कॅपिटल, बरोबर, कॅपिटल, स्मॉल अमाउंट ऑफ कॅपिटल, बरोबर आहे. एंड ऑब्वियसली नेट चाहिए, नेट मोबाइल, इंटरनेट, ओके. प्रॉपर नॉलेज. and प्रॉपर नॉलेज, ओके. also good mentor like you. ओके ओके. अजून अजून एव्हरीबडी Capital कम्फर्टेबल demat विथ account मराठी patience. ना? येस येस, सॉरी मिन्शी मॅम. Capital demat account patience. हाय मैम, आई एम सो सॉरी. आपके लिए हिंदी चालू करूं मैं? आप समझ पा रहे हो? आप समझ पा रहे हो हम्म, कि मैं हिंदी में बात करूं? मैं भूल गई थी आपको, सॉरी. आपने इंट्रोडक्शन भी नहीं दिया. नहीं नहीं नहीं, मैं थोड़ा लेट हो गई थी, सबका हो गया था। एक जगह से ही ज्वाइन करो. येस. जसं जसं आपलं बँकेचं अकाउंट असतं ना, तसंच डीमॅट अकाउंट असतो. बँकेत आपण पैसे ठेवतो आणि डीमॅट अकाउंटमध्ये आपण शेअर्स ठेवतो. सो शेअर्स आपण जेव्हा डीमॅट अकाउंटमध्ये ठेवतो तेव्हा येस डेफिनेटली त्या शेअर्सच्या प्रोटेक्शनसाठी ते डीमॅट अकाउंट, त्याला बोललं जातं डीमटेरियलाइज अकाउंट. त्याला बोललं जातं डीमटेरियलाइज अकाउंट. ह्याच्यासाठी तुम्हाला ब्रोकर लागेल. आता एकतर सगळ्यात पहिले जेवढे पण यंगस्टर आहे, जेवढ्यांनी मला सांगितलं की आम्हाला सेकंड इन्कम जनरेट करायचंय. आता स्टॉक मार्केट म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात हेच आहे की ट्रेडिंग करून किंवा इन्व्हेस्टमेंट करून पैसे मिळू शकतात. जसं आता प्रियंका मॅम म्हणल्या मला की मला अजून काहीतरी करायचं आहे. त्याच्यानंतर काळे मॅडम म्हणल्या की माझं हे पहिल्यांदाच आहे की मला हस्बंड सोबत पण पैसे कमवायचे आहेत. सो ओनली एक वे नाहीये. ह्याच्यामध्ये 18 मॉडेल्स ऑफ एक्झाम्स असतात, जसे की शुभम सर. आता तुम्ही सोबत ब्रोकर हाऊस सुरू करू शकता. ब्रोकर हाऊसमध्ये काय होणार, तुम्ही लोकांचे अकाउंट ओपन करणार, लोकांचे शेअर्स विकत घेणार आणि विकणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल? ब्रोकरेज. ब्रोकरेज म्हणजे काय? दलाली. दलाली म्हणजे खूप चांगलं इन्कम आहे. म्हणजे समजा प्रियंका मॅमचा लॉस झाला, प्रॉफिट झाला, आय डोंट केअर, मला काहीही फरक नाही पडत आहे, मला माझे पैसे मिळत आहेत. असेच उगाच ते झिरोदा वगैरे वाले ट्रेड न करताय तुमच्यासोबत ब्रोकर हाऊस का उघडतात? जस्ट बिकॉज की त्यांना तिथे त्या ठिकाणी
पैसे मिळतायत म्हणून मी या ठिकाणी सांगत असते, NISM नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट ही एक्झाम जर तुम्ही दिली तर तुम्ही ब्रोकर होऊ शकतात. आता मी जसं माझं स्टडी शेअर करते, मी फंडामेंटल रिसर्च अनालिसिसची एक्झाम पास आउट आहे, तर मी माझे कॉल्स पण सेल करू शकते, जे की मी नाही करत. मी माझे कॉल्स पण शेअर करू शकते जेणेकरून लोक ते विकत घेतील. म्हणजे माझं सेकंड इन्कम परत सुरू झालं, माझे 2 इन्कम सुरू झाले. मी ब्रोकर पण आहे, मी कॉल्स पण देऊ शकते. पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची एक्झाम आहे, म्युच्युअल फंडची एक्झाम आहे. म्हणजे जर का तुम्हाला स्टॉक मार्केटच करिअर करायचं आहे, सेकंड सोर्सेस बनवायचा आहे, तर हे सगळे वे जे आहेत हे खूप अप्रतिम वे आहेत, ज्याच्याने तुम्ही भरपूर पैसे कमवू शकतात. हे बेसिकली तुम्हाला कुठल्या क्लासेसमध्ये नाही शिकवलं जाणार, पण NISM ची एक्झाम तुम्ही NSCIndia.com वर गेलात तर तुम्हाला 18 मॉडेल्स मिळतील. टेक्निकल अनालिसिसच्या एक्झामला तर 5-5, 6-6 लाखापासून मंथली पॅकेजेस आहेत. म्हणजे जर का तुम्हाला करिअर करायचं आहे, तुम्ही त्या एक्झाम पास आउट केल्यात तर मोठ्या मोठ्या कंपनीज तुम्हाला हायर करतात. सो दॅट इज सिम्पल कॉल्ड की अदर सोर्सेस पण आहे. तर अशीच जी एक्झाम आहे NISM मी दिली आणि मी ब्रोकर झाली, आणि तुम्ही सगळेजण माझ्याकडे अकाउंट ओपन करू शकता तुमचं, जेणेकरून तुम्ही माझ्यासोबत ट्रेड करू शकता. किंवा आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की कुठला ब्रोकर आम्ही शोधायला पाहिजे की जो ट्रस्टेबल. आता कार्वी सारखा ब्रोकर बंद होऊ शकतो, तर उद्या चालून काही पण होऊ शकतं. जसं आता बँकेमध्ये म्हणलं जातं की NPA कमी असला पाहिजे, ज्याला म्हणतो आपण नॉन परफॉर्मिंग ऍसेट, तसंच ब्रोकरमध्ये पण असतं. माझ्या हिशोबाने घराच्या जवळपासचा ब्रोकर शोधला पाहिजे, जिथे जाऊन तुम्ही बसू शकता, तुम्ही तुमचा त्यांच्याकडे स्टेटमेंट मागू शकता, तुमच्या अकाउंटमध्ये काय हालचाल चालू आहे ते तुम्हाला कळू शकतं इमिजिएटली. आता झिरोदा किंवा ॲपस्टॉक किंवा असे डिस्काउंट ब्रोकर जर तुम्ही घेतले तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बसू शकत नाही, तुमचं स्टेटमेंट यायला वेळ लागतो, तुम्हाला कस्टमर केअरवर कॉल करायला लागतो. सो माझं म्हणणं असतं की जवळपास मोतीलाल ओसवाल आहे, त्याच्यानंतर एंजल ब्रोकिंग आहेत, हे जे सगळे चांगले नावी ब्रोकर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही अकाउंट उघडलात तर तुम्ही सेफर साईड आहात. इवन आता आपण जेव्हा क्लासेस करू तेव्हा मी तुम्हाला ब्रोकरेजचं शिकवणारच आहे. बँकेचं ब्रोकरेज आणि एंजल ब्रोकिंगचं ब्रोकरेज दोन्हीमध्ये खूप फरक असेल. म्हणजे ICICI बँकमध्ये उघडा, ऍक्सिस बँकमध्ये उघडा, HDFC मध्ये उघडा, ब्रोकरेज जास्ती असतं आणि तुम्ही ऑनलाईन करू शकता. सगळीकडेच तुम्ही आजकाल ऑनलाईन करू शकता. हे जर तुम्ही एंजल ब्रोकिंग कडे गेलात, मोतीलाल ओसवाल कडे गेलात, एडलवाईज कडे गेलात, तर तुम्ही लोक त्यांच्यासोबत बार्गेन करू शकता की बाबा मला झिरोदा मध्ये तर 15 रुपये लॉट मिळतोय, मग तुम्ही 50 रुपये कसे घेतात. मग ते तुम्हाला विचारतील की तुमचं टर्नओव्हर किती, आणि टर्नओव्हर प्रमाणे ते तुम्हाला तुमचं ब्रोकरेज बार्गेन करून देतील. तर ब्रोकरचा इश्यू सॉल्व्ह केलाय मी तुमच्या लोकांचा. घराजवळचा ब्रोकर बघा, नोन ब्रोकर बघा, शक्यतो फॅमिलीपासनं दूर राहा. फॅमिलीमध्ये तुम्ही जेव्हा आता खूप प्रॉफिट करणार आहात सगळेजण, सख्या भावाला पण तुमचं प्रॉफिट चांगला वाटत नाही. ओव्हरऑल माझा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर फॅमिली ब्रोकर नका घेऊ, फ्रेंड्स मध्ये थोडंसं अवॉइड करा. अननोन पण नोन ब्रोकरकडे जा जो जवळपास असेल. आता माझे पर्सनल ओपिनियन आहे, बाकी तुमच्या याच्यावर आहे. डन. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारत चला, मध्ये थांबून विचारलं तरी हरकत नाहीये. ठीक आहे मॅम, शेरखान माझं शेरखानचं आहे, चालेल का? मग हो हो चालेल. बॉम्बे जवळच आहे, मला बघायचं स्टेटमेंट मी ऑनलाईन काढते नेहमीच. गुड. परफेक्ट परफेक्ट. सगळ्यांकडे ऍप असेल ना, आणि सगळेजण ऍपवरच ट्रेडिंग करत असतील ना. शेरखानच्या Yes. ऍपवर करतो आम्ही. डन. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो की आमची इन्व्हेस्टमेंट किती असली पाहिजे. म्हणजे शीतलची जर फीज काढायची आहे तर आम्हाला इन्व्हेस्टमेंट किती करायला लागेल. मला खूप साऱ्या लोकांनी क्लासेस करण्याआधी हा प्रश्न आवर्जून विचारला. तेव्हा मी म्हणलं की मी तुम्हाला खूप काही सेगमेंट शिकवणार आहे. म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी, डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय काय आवडणार आहे, आणि मग आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करूया. पण अप्रॉक्सिमेटली आता आपण या ठिकाणी सगळे जमलो तर मी एकच माझी हिंट देते. म्हणजे मी जेवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा, 10-20 हजारावाले लोक कधी पण मार्केटमधनं संपले जातात, म्हणजे संपतात ते पैसे.
ते कधी टिकतच नाहीत पैसे, आणि तुम्ही अजून 10-20 हजार रुपये आणण्याचा प्रयत्न करतात, ते पण संपतात. मग परत तुम्ही तिसऱ्यांदा 10-20, असे करून तुम्ही 50-50 हजार रुपये सहज मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये घालवण्याचे ब्राईट चान्सेस आहेत. तर माझं म्हणणं आहे मॅक्सिमम फक्त, नाही, 5 लाख रुपये खूप जास्ती होतात मॅम, तुमच्याकडे आहेत, आमच्या सगळ्यांकडे नाही आहेत एवढे. सो मॅक्सिमम आपण या ठिकाणी 50 हजारापासून सुरू करूया. दॅट इज ओके. म्हणजे 50,000 पासून जर का तुम्ही सुरू केलात तर एक प्रॉपर ट्रेड आपण करू शकतो. प्रॉपर ट्रेडसाठी ऍटलिस्ट म्हणणं असतं की ऍटलिस्ट 50,000 पासून आपण सुरू करूया, जेणेकरून आपण मार्केटमधनं बाहेर जाणार नाही आहोत. आपल्याला मार्केटमध्ये टिकून ठेवायचं आहे. आणि आज सगळ्यांना फॉर इक्विटी, डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स ह्याच्यापेक्षा जास्ती करा, पण माझ्या हिशोबाने ह्याच्यापेक्षा कमी नका करू. कारण मार्केट आहे, प्रत्येकाला बाहेर काढतं, रोज नवीन लोक येतात, रोज जुनी लोक बाहेर निघतात. तर आपल्याला आता टिकून ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी मला सगळ्यांकडनं एकच प्रॉमिस हवंय की आज जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, आज 6 जानेवारी 2025 आहे, पुढच्या 6 जानेवारी 2026 पर्यंत एवढी अमाऊंट तरी मला दिसली पाहिजे, तरच तुम्ही परफेक्ट ट्रेडर आणि तरच तुम्ही शीतलच्या क्लासेसमध्ये आलात असं मी समजेन. दस सो या ठिकाणी डीमॅट अकाउंट झालं, फोन झालं, CNBC, आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत झी न्यूज कडे. किती लोक फॉलो करतात झी न्यूज, CNBC, आणि काय काय बघतात? काय काय बघतात? बिझनेस न्यूज, ओके. अजून? झी, हो बरोबर आहे, पण न्यूजपेपर तर झालं तुमचा, पण CNBC किंवा असं असेल काही, तर तुम्ही लोक काय काय बघता, मला ते विचारायचंय. मनी कंट्रोल न्यूज, ओके. न्यूज मध्ये पर्टिक्युलर काय बघतात म्हणजे समजून चला. ओके, टॅक्स सेविंग, ठीक आहे. CNBC मध्ये मॅम आम्ही जे स्टॉक्स वगैरेची माहिती ते किंवा हे देतात, इन्फॉर्मेशन देतात, ते टेक्निकल हे जे सांगतात ते आम्ही ते ग्राफ वरून बघतो की तसंच ते होतंय का. ओके ओके. अजून? फंडामेंटल आणि टेक्निकल जे सांगतात त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करतो. डन डन, ठीक आहे. अजून? बस एवढं? ओके ओके. अजून? आवाज येतोय माझा? ठीक आहे. सो हे सगळं झालं. आता आपण जाऊया की सनसेक्स म्हणजे काय. प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन असेल. सनसेक्स म्हणजे काय? दोन, ऍक्च्युली टोटल 7 गोष्टी आहेत मार्केटमध्ये, पण 2 मेन एक्सचेंजेस आहेत. 7 एक्सचेंजेस मधले 2 एक्सचेंजेस आहे. एक आहे सनसेक्स म्हणजे BSE, आणि दुसरं आहे NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर सनसेक्सची डेफिनेशन कोणी मला सांगू शकेल? टॉप 30 स्टॉक्स. येस, परफेक्ट परफेक्ट, गुड ट्राय मॅम. अजून? स्टॉक एक्सचेंज सेन्सिटिव्ह इंडेक्स ऍक्च्युली. परफेक्ट. अजून? कुठले कुठले शेअर्स माहिती आहेत तुम्हा लोकांना? सेन्सिटिव्ह इंडेक्स, परफेक्ट. कुठले कुठले शेअर स्टॉक मार्केटमध्ये काम करतात हे माहिती आहे? अराउंड 5 मिनिट. शेअर्स नाव का? हा. HDFC आहे, बजाज फायनान्स आहे, ICICI बँक आहे. आम्ही जे अजून? ट्रेड करतो नेहमी इक्विटी मध्ये तर मी खूप करते बजाज फायनान्स, HDFC. ओके ओके. HDFC इज द मेन पॉइंट आहे की त्याच्यावरून आपल्याला कळतं की मार्केट निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये काय होणार आहे. येस येस, बरोबर आहे. अजून? ABB, LT, मारुती, अल्ट्राटेक, टायटन, SCL टेक. बरोबर आहे बरोबर आहे. परफेक्ट. सो सनसेक्सची डेफिनेशन मोस्ट सेन्सिटिव्ह इंडेक्स. आता टॉप 30 सगळ्यांनी जे सांगितलं
बघा, स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला काम करायचंय तुमचं. आता आपण डीमॅट अकाउंट उघडून घेतलं, गप्पा मारता मारता आपण डीमॅट अकाउंट उघडलं, आपण 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले गप्पा मारता मारता, आणि आता आपण CNBC आणि झी न्यूजवर काय काय बघायचं तेही बघणार आहोत न्यूजपेपरमध्ये. आता आपल्याला समजून घ्यायचं की आपण ट्रेड करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे नेमकं काय करतो. तर ट्रेड करतो, इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे नेमकं आपण काय करतो माहितीये, आपण इन्व्हेस्टमेंट करतो स्टॉक्समध्ये. स्टॉक्स वरती जाणार आहे म्हणजे ती कंपनी चांगलं काम करते म्हणून मला त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचंय. जसं की आपल्या रुटीन मध्ये खूप साऱ्या कंपनीज आपल्या जवळपास आहे. प्रत्येकाच्या घरात ब्रिटानियाचे बिस्किट्स येतात. HDFC मध्ये 5 लोक घरात आहे, ते एकाचं तरी अकाउंट HDFC किंवा ICICI मध्ये आहे, प्रत्येकाचं ऍक्सिस मध्ये आहे. हे तिन्ही बँकेचे शेअर्स अवेलेबल आहेत. कोऑपरेटिव्ह बँकमध्ये पण तुम्ही जाऊ शकतात, PSU बँकमध्ये पण तुम्ही जाऊ शकतात, मॅरिको मॅरिको पण. मॅरिको पण आहे. त्याच्यानंतर प्रत्येक जणाकडे गाडी आहे. आज असं कोणीच नाही आहे येस. 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर. मग प्रत्येकाच्या घरामध्ये हिरो होंडाची गाडी असेल, मारुतीची गाडी असेल, हे पण सगळे शेअर्स मार्केटमध्ये आहेत. आता सिम्पल आहे, गाडी बनवण्यासाठी काय काय लागतं तुम्हाला. एक गाडी समजा, तुम्ही स्वतः इमॅजिन करा की एक गाडी तुम्ही कस्टमाइज करताय, काय काय लागेल तुम्हाला. स्पेअर पार्ट्स लागतील. स्पेअर पार्ट लागतील, येस. अजून मेटल मेटल, बरोबर आहे. मेटल्स बॅटरी, मेटल्स, त्याच्यानंतर कलर्स टायर कलर टायर्स आहेत, येस. बेअरिंग्स. स्टेअरिंग्स, येस, बरोबर आहे. सो टायर बनवणाऱ्या कंपनीचं जर मी नाव विचारलं तर कुठले नावं तुमच्या डोक्यात येतात लगेचच. MRF. MRF, अशोक MRF. लेलँड. ओके. सो आता विचार करा, एक गाडीचा जरी तुम्ही विचार केला तर एक गाडी तुम्हाला कितीतरी गोष्टी देऊन जातीये. तुम्हाला टायरची कंपनी देऊन जातीये, मशिनरीज कुठली कंपनी बनवतीये, पार्ट्स कुठली कंपनी बनवतीये, मेटल म्हणजे आता मग मेटलमध्ये काय काय येतं, टाटा स्टील आहे, स्टील अथॉरिटीज ऑफ इंडिया आहे. सो एक गोष्टीचा जरी तुम्ही घेऊन समोर विचार केला तर तुम्हाला 10 शेअर्स आरामशीर मिळतात. हे टेक्निकच आपण कधी वापरत नाही. आता सिम्पल सी गोष्ट आहे, हा स्टॉक BSE मध्ये आहे का, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. 2 एक्सचेंज आहे, वन इज द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अँड अनदर वन इज द नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्याला म्हणतात निफ्टी, NSE. टॉप 30 आणि टॉप 50 ओव्हरऑल नियर अबाउट 10 ते 15,000 शेअर स्टॉक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आय दिन रोज IPOs मार्केटमध्ये येतात, रोज स्टॉक लिस्टेड होतोय आणि स्टॉकची संख्या वाढत चालली आहे. सो टॉप 30च मी तुम्हाला सांगेन आणि टॉप 50च मी तुम्हाला सांगेन. सगळ्यात बेस्ट फक्त 50 शेअरमध्ये काम करा, म्हणजे फ्रंट बेंचर्स. आता एवढ्या लोकांमध्ये फक्त तुम्ही लोकांनीच क्लास जॉईन केला आणि तुम्ही लोकच जास्ती पैसे कमवणार, कारण तुमच्याकडे खूप चांगलं नॉलेज असणार आहे. म्हणजे मग तुम्ही काय झालात, फ्रंट बेंचर्स झालात. मला उद्या कुठल्याही स्टॉकची माहिती पाहिजे असेल तर मी राहुल सरांना सांगेल, राहुल सर मला जरा या स्टॉकची इन्फॉर्मेशन द्या, मला माहिती आहे, मी तुम्हाला शिकवलंय, मग माझ्याकडे वेळ नाहीये. तर राहुल सर मला परफेक्ट इन्फॉर्मेशन देतील जी मला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट ब्लाइंडली करू शकते राहुल सरांवर फेथ करून. सो हे झाले टॉप 50 माझे स्टुडंट्स, ज्याच्यामध्ये राहुल सर आले, प्रियंका मॅम आल्या, व्यंकटेश सर आले. सो दॅट इज सिम्पल कॉल की हे टॉप 50 माझे स्टुडंट्स आहेत जे मला चांगले रिटर्न्स देऊ शकतात, चांगल्या इन्व्हेस्टमेंटच्या आयडियाज देऊ शकतात. सिम्पल आहे, तुम्हाला पण तेच करायचंय. तुम्हाला पण जायचंय निफ्टीचे टॉप 50 शेअर्स गुगल करा, मनी कंट्रोलवर जा, बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपरवर जा. ब्लाइंडली तुम्हाला सांगते, तुमचं 99% लॉस मी इथेच झिरो करतेय जर का तुम्ही निफ्टीच्या 50 शेअर्स मध्ये काम केलं. किती लोकांना माहिती आहे की स्टॉक मार्केटमध्ये शेअर्सचे ग्रुप केलेले आहेत आणि किती ग्रुप मला आहेत माहिती. सांगू शकेल? येस प्लीज. या फार्मास्युटिकल, देन भरपूर ग्रुप आहेत, पटकन नाव असं येत नाहीये. हा, बट हे तुम्ही सेक्टर्स वाईज सांगतायत, मी तुम्हाला ग्रुप विचारतीये. जसं टॉप 50 आहे ना, तसेच अजून खूप सारे ग्रुप्स आहेत.